विलासराव कांबळे यांच्याकडून तबला वादक यांना 100 रुपयाचं धमेदान आलेले तरी सुप्रीम. हा आता तुम्ही ऐकलंय एक त्या गाण्यामध्ये असं होतं की हा रविराज गातोय कोणामुळं ग बाई माझ्या भीमाच्या पेनामुळं. तर बाई म्हणाले बाई अशी बी पेन धरता येते मला, अशी बी धरता येते, अशी बी धरता येते. बाई मी म्युझिक टीचर आहे आणि तुला माहित नसेल हे मागे जे तुझे वाजवणार आहे त्याला विचार. मी शाळेमध्ये म्युझिक टीचर आहे. पेन कशी धरायची काय नाही ते मी शिक्षक आहे. लेकरांना मी शिकवतो बाबासाहेबांच्या प्रेरणेने. बडाई नाही सांगत. तुझ्या वाजवणाऱ्याला विचारणार तर महाराष्ट्रामध्ये कोणाला विचार. आणि हा रविराज जर खोटं जर बोलत असेल तुम्हाला काही लोक लय जळत असतात हो. तुम्ही शुभेच्छा द्या, प्रेरणा काहीतरी घ्या त्याच्याकडून. त्या गायकवाकडून एखादा काहीतरी गोष्टी सांगत आला. मी खोटं नाही बोलत. आयुष्यात माझ्या वडिलांना खूप काही गोष्टी मला चांगलेल्या, माझ्या गुरुनं मला चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मी खोटं नाही बोलत. आणि दिलीप दादा असतील, मी संगीत सम्राट मध्ये मी गायलोय तिथं गाऊन छकड लोकशाहीर अण्णाभाऊसाठी छकड गायली. बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं माझे गुरु गीतकार संगीतकार विष्णू शिंदे यांच्या सोबत मी बाबासाहेबाचं 6 डिसेंबरचं गाणं मी बाबासाहेबाचं सह्याद्री चॅनेल म्हणजे मुंबईला त्या टीव्ही वरती गायला आपण सर्वांनी पाहिलं असाल. आणि जर नाही पाहिलं तर रविराज भद्रे माझं नाव टाका युट्यूब वरती तुम्हाला ते गाणं दिसेल. पण काही लोकांचं कसं आहे शुभेच्छा द्यायचं सोडून द्या. पण जळावी आमची फक्त खेकड्याची औलाद आहे. आमची औलाद अशी आहे, आमच्या समाजामध्ये असे काय पैदा झालेले आहेत की तो एक जर पुढे जर जात असेल ना तर त्याची खेचाखेची चालू आहे. आणि या खेचाखेचीमुळे आमच्या आंबेडकरी चळवळीची खूप मोठं आमच्या आंबेडकरी चळवळीचं नुकसान आहे. आम्ही फक्त बोलायला लागलोय, आम्ही फक्त रमाई सांगायला लागलोय. आम्ही फक्त असं रमाई होती, बाबासाहेब असा होता, बाबासाहेबांने हे केलं, बाबासाहेबाचं संविधान फक्त आम्ही दाखवायला नाही आणलं पाहिजे. ताई संविधान हे वाचवायचं असते. संविधानामधल्या काही त्याच्यामधल्या काही कलमा आहेत त्या कलमा सांगितल्या पाहिजे, समाजाला सांगितलं पाहिजे. संविधान हे दाखवून चालत नाही हो. संविधान हे वाचलं पाहिजे. संविधान हे वाचण्यासाठी आहे, मी दाखवण्यासाठी इथं घेऊन येत नाही. आणि खरं जर काही जणाला एक जलस काय म्हणतो त्याला जलस निर्माण होते. हे हक्क आहे माझा की मी मेहनत केली, मी संगीत विशारद आहे. गाणं गोजिरवानं कुणा शिकवलं असं नाही. मी 7 वर्ष डिग्री केली संगीतामध्ये, मी विशारद आहे. आकाश आणि हे हक्क आहे रे. मी काय असं लबड सांगत नाही तुमच्यासारखं. मी अंजलीन हे लातूरची बाजू, मी बी नांदेड आहे मा उगनव नांदेड ये भी खऱ्याला का आहे हो. बोलाचाच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, बोलाचाच भात बोलाचीच कडी आपलंच. सन्मानपूर्वक आपल्याला मी ताई बोललेला आहे, सन्मानपूर्वक मी बाई बोललेला आहे. बाई आणि माझी बहीण. बाबासाहेबांना सन्मान केला होता. मी कोण माझ्या आईचा, मी माझ्या आईचा, मी किंवा माझ्या बहिणीचा अपमान करणारा मी काय कोण आहे हो. आणि म्हणून सन्मानपूर्वकच बोलतो. ताई बाई असेल, ताई असेल, लातूरमध्ये बाई होतो त्यांचा दृष्टिकोन. माझ्या नांदेडमध्ये बाई, माझ्या बहिणीला मी बाई म्हणतो, अक्का म्हणतो. मी बाई म्हणतात, आमच्या तिकडे बाई म्हणतात. बाई म्हणजे आता तो तुमचा दृष्टिकोन आहे. तुम्ही कोण्या नजरेने बघता, तुमचे डोळे कसे आहेत, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, हे तुमचा विचार झाला, हे तुमचे विचार झाले, तुमची मेंटॅलिटी झाली. पण आमची मेंटॅलिटी, आमचा दृष्टिकोन हा बहीण म्हणूनच आम्ही मानतो आणि बहीण म्हणूनच आम्ही बोललो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, बोलणे चांगुलपणाचे ध्यानी धरावे लागते. भाऊ ढिकचांग ढिक्यांग ढिकचांग ढिकांग बाई काय बाबासाहेबांचे विचार. बाई म्हणाले की तुम्हाला इथं बाबासाहेब गायला सांगितलं, तुम्हाला इथं बुद्ध गायला इथं बोलिले म्हणे. काय धुरपत माय सांगालो, अरे वा, पोच्या माय सांगालो, मर्या माय सांगालो, अरे बाबासाहेब सांगालो पोडती.
पण तुम्ही ते पोचा म्हणून पोचा माय म्हणून जर समजून घेत असता तर घ्या, मला काय करायचे आज चाल त्याच्यामधले तर घे चाल. मी नाही, मैं भीम का बच्चा हूं और इसलिए क्या कहना है, बोलणे चांगुलपणाचे ध्यानी धरावे लागते, चंचल बावळ्या मनाला थोडस आवरावे लागते, अनुभवासाठी लहान बालक ठरावे लागते, जगाला जिंकण्यासाठी बाई जगाला जिंकण्यासाठी स्वतःच मी पण हरावे लागते, आणि जीवनात मोठेपण मिळवण्यासाठी बाई बाबासाहेब आंबेडकरांचं माता रमाई सारखं सत्कार्य करावं लागते. एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, अरे माझ्या दादांनो, अरे माझ्या बाबांनो, साठे साहेब बाबासाहेब म्हणतात, मी नाही म्हणत, अरे माझ्या दादांनो, मी या देशामध्ये खूप मोठा विद्वान आहे, मी या देशामध्ये संविधान या देशाचं लिहिलं म्हणून लोक मला घाबरत नाहीत, या देशामध्ये मी अनेक ग्रंथ वाचले म्हणून लोक मला घाबरत नाहीत, अरे या देशामध्ये मी प्रकांड पंडित आहेत म्हणून लोक मला घाबरत नाहीत, अरे या देशामध्ये मी खूप डिग्र्या घेतल्या म्हणून मला लोक घाबरत नाहीत, अरे लोक मला याच्यासाठी घाबरतात, अरे लोक मला याच्यासाठी घाबरतात की मी चरित्रवान आहे, मी शीलवान आहे, मी गुणवान आहे, आणि म्हणूनच नागाच्या नागभूमी नगरीमध्ये बुद्ध धम्म शीलवान धम्म गुणवान धम्म हा विज्ञानवादी धम्म त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. अरे तुमच्या जर 17 पिढ्या जर तुमचं जर भवितव्य तुमच्या 17 पिढ्याचं जर चांगलं जर व्हायचं असेल तर तुम्ही बुद्धाला स्वीकारा, आणि तुम्ही जर बुद्धाला जर स्वीकारत नसाल तर तुमच्या येणाऱ्या 17 पिढ्या बर्बाद होणे. मग गाणं गात असलंच वंगळ, पण मला माझ्या बापानी, मला माझ्या गुरुनी, माझ्या लोककवी वामनदादा कर्डकांनी आम्हाला चांगली प्रेरणा दिलेली आहे, म्हणून आम्ही चांगलं गातोय गाणं. काय म्हणायचं आहे, अरे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान, बाई VIP राहणं, अरे VIP खाणं. आता काय तर लोक म्हणले, बाबा ती असंच आहे, ती तसंच आहे, नी असंच आहे. काय नाही रे, मी घाबरत नसतो कोणाला, मी असं आहे म्हणून कोणाला घाबरत नाही. असे तर असे उडून गेले, आणि असे काही बोलून सांगून हे डिंगडांग करून मी का जाणारा गाणं करणार आहे. माझ्या बाबासाहेबांचे विचार, माझ्या माता रमाईचे विचार पेरून जाणारा मी गायक आहे. शिव्या टवाळ्या टवाळकी पूर्णपणा करून झिंदाड्या मारून असं करून जाणार नाही रे. माझ्या बापाचं गाणं माझ्या एका भंगणीच्या मध्ये, माझ्या एका भावाच्या डोक्यामध्ये बिंबवून जाणार हे माझं गाणं आहे. गीत गायनाला जेते जेते जातो, आधी भीमराया तुझे नाव घेतो, तुझं लेकरू मी त्या तुझ्या लेकराला अरे सन्मानाचा मार्ग देतो, सन्मानाचा मार्ग देतो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे,